आपण बघताय 12 उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि 11 उमेदवार निवडून येणारे होते। एका उमेदवारासाठी खूप चुरस या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि म्हणून कोण पडेल, कोण येईल, कोण काय व्यवस्था करतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। पण आपण आता निकाल जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आपण बघतात की मी आधीपासून सांगतो की आमचे महायुतीचे 9चे 9 उमेदवार म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे 2 आणि आमचे 5 असे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। आमचे 9चे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याचं या ठिकाणी जमा आहेत। मला वाटतं शरद पवार गटाचे जयंत पाटील होते तेच आता थोडं मागे दिसत आहेत, मोठ्या प्रमाणात मागे दिसत आहेत थोड्याच वेळामध्ये, कारण हा निकाल जो आहे हा प्रेफरन्शियल मतांचा आहे। त्याच्यामध्ये प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2, पहिल्या प्रेफरन्समध्ये आमचे जवळपास 4 उमेदवार निवडून आलेले आहेत। एक उमेदवार आता त्याची चुरस होईल, सेकंड प्रेफरन्सची मतं मोडली जातील। पण मला असं वाटतं की आम्ही ज्या दृष्टीने सगळी व्यवस्था केलेली आहे, टेक्निकली आम्ही मतं घेतलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।